नमस्कार मित्रांनो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. जर तुमची जन्मतारीख 1-10-19 किंवा 28 असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. करिअरमध्ये तुम्ही कोणत्या क्षेत्रात जास्त यशस्वी होऊ शकता? तुमची सर्वात मोठी ताकद काय आहे? आणि कोणत्या चुका तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतात? हे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, एक मूल्यांकाच्या व्यक्ती जन्मतःच नेतृत्वाचा गुण घेऊन येतात. याचा अर्थ प्रत्येकजण मोठा अधिकारी किंवा उद्योगपती होईल असा मात्र नाही. पण कोणत्याही संस्थेत, कोणत्याही टीममध्ये किंवा कोणत्याही व्यवसायात काही काळानंतर ही व्यक्ती जबाबदारीच्या भूमिकेत दिसू लागते. कारण या व्यक्ती फक्त काम करत नाही, तर कामाची जबाबदारी स्वीकारतात. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही त्यांच्यावर विश्वास बसतो. माझ्या अनुभवात एक मुलांकाच्या व्यक्तींना दुसऱ्यांच्या आदेशाखाली आयुष्यभर काम करणं फारसं आवडत नाही. सुरुवातीला त्या नोकरी करू शकतात, पण मनातून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची असते. स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा ब्रँड, स्वतःचं नाव किंवा एखाद्या क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण करण्याची इच्छा त्यांच्यामध्ये प्रबळ असते. यांची आणखीन एक मोठी ताकद म्हणजे निर्णय क्षमता. अनेक लोक निर्णय घेत बसतात, पण एक मुलांकाच्या व्यक्ती परिस्थिती समजून घेतल्यानंतर निर्णय घेते आणि त्यामागे ठामपणे उभी राहते. तांत्रिक ज्ञान, व्यवस्थापन, नियोजन आणि काम पूर्ण करण्याची क्षमता यामुळे हे लोक अनेक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करू शकतात. माझ्या निरीक्षणानुसार प्रशासन, व्यवस्थापन, व्यवसाय, तांत्रिक क्षेत्र, संरक्षण, सेवा, उत्पादन उद्योग, बांधकाम, प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि नेतृत्व आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये त्यांची क्षमता चांगली दिसून येते. एक मुलांकाच्या व्यक्तीची आणखीन एक खासियत म्हणजे त्या स्वतःसाठी मोठे निकष ठेवतात. लार्जर दॅन लाईफ ज्याला आपण म्हणतो, थिंक बिग, हा जो भाग असतो, हा भाग त्यांच्या व्यक्तिमत्वात कायमच दिसतो. सामान्य काम करून समाधान मानावं त्यांना जमत नाही. त्यांना दर्जेदार काम करायचं असतं. म्हणूनच अनेक वेळा त्यांचं यश इतरांच्या तुलनेत थोडं उशिरा येतं. पण एकदा का ते स्थिर झाली की त्यांची गुणवत्ता वेगळी असते. आर्थिक बाबतीत या व्यक्ती मेहनती असतात. पैसा कमवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते, पण पैशासाठी स्वतःची तत्व सोडणं मात्र त्यांना मान्य नसतं. म्हणून काही वेळा त्या आर्थिकदृष्ट्या कठीण निर्णय घेतात, पण स्वतःचा स्वाभिमान मात्र विकत नाही. आता त्यांच्या करिअरमधील काही महत्वाच्या कमतरताबद्दल सुद्धा बोलू. एक मुलांकाच्या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पद्धतीने करायला आवडते. कधी कधी त्यामुळे टीम वर्कमध्ये अडचणी सुद्धा येऊ शकतात. जर त्याने इतरांचं मत ऐकण्याची थोडीशी सवय विकसित केली, तर त्यांचं नेतृत्व अधिक प्रभावी बनू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात प्रत्येकाला थेट सत्य ऐकायला आवडत नाही. म्हणून योग्य गोष्ट योग्य पद्धतीने मांडण्याचं कौशल्य त्यांनी विकसित केलं, तर आणखीन मोठं यश मिळू शकतं. एक मुलांकाच्या व्यक्तींना मी एकच सल्ला देईन. तुमचा आत्मविश्वास ही तुमची सर्वात मोठी ताकद आहे. पण त्याच आत्मविश्वासाचं अहंकारात रूपांतर मात्र होऊ देऊ नका. नेतृत्व म्हणजे पुढे चालणं असं नाही, तर इतरांनाही सोबत घेऊन पुढे जाणं. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःवर जितकी मेहनत करता, तितकीच मेहनत लोकांना समजून घेण्यावरही करा. कारण मोठं यश फक्त बुद्धीमुळे मिळत नाही, तर योग्य नातेसंबंध, योग्य टीम आणि योग्य संवाद कौशल्य यामुळे टिकून राहतं. शेवटी एकच सांगेन, एक मुलांकाच्या व्यक्तींना आयुष्यात संधी कोणी देत नाही, त्या स्वतः संधी निर्माण करतात. आणि म्हणूनच संघर्षातून उभं राहून स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक मुलांकाच्या व्यक्तीचा उल्लेख वारंवार केला जातो. जर तुमची जन्मतारीख 1-10-19 किंवा 28 असेल, तर या व्हिडिओतील कोणती गोष्ट तुमच्या स्वभावाशी सर्वात जास्त जुळली, खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.